ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, प्रत्येकांना वाटत असतंय की आपले जीवन आनंदमय असावं किंवा संतोषमय असावं म्हणून प्रत्येकाला वाटत असतंय। मात्र त्यापैकी फक्त मोजकेच लोकांचे जीवन आनंदमय असतंय, बाकी सगळ्यांचं जीवन दुःखमयच असतंय। कोणाचं संतोषमय आनंदमय असतंय म्हणजे कोणाला कर्म आणि कर्माचं फळ यामधलं सहसंबंध माहित आहे, त्यांचं जीवन आनंदमय नक्की असतंय। ते सहसंबंध काय असते म्हणून तुम्ही जर विचारला तर मी सांगेन, समजा जर तुम्ही कडुनिंबाचं एक बी पेरला, त्या मोबदल्यात तुम्हाला किती कडुनिंबाचं बी परत देईल? असंख्य बी देईल, हे तुम्हाला माहिती आहे। अगदी तसंच तुम्ही जर एक कोय किंवा आंब्याचं बी जर पेरला, त्याच्या प्रतिफळाच्या स्वरूपात देखील तुम्हाला असंख्य आंबे प्राप्त होणार असतात। इथे समजून घ्यायचं हे आहे की तुम्ही जर निसर्गामधल्या एका जीवीला वाईट अनुभव दिला तर सृष्टी तुम्हाला भविष्यामध्ये असंख्य वाईट अनुभव देणार असते। दिवस लागतंय थोडे, कारण पेरल्यानंतर त्यापासून झाड व्हावं लागतंय। सृष्टीकडेही मंत्र नाही की लगेच तुम्हाला प्रतिफळ द्यायला, त्याला पण तयार करून द्यावं लागतंय, थोडस वेळ जाईल। तसंच तुम्ही जर एका सजीवीला गोड अनुभव दिला किंवा कुठल्या तरी जीवी बरोबर तुम्ही चांगले वागला, तर त्या बदल्यात सुद्धा तुम्हाला सृष्टी भविष्यात असंख्य असे गोड अनुभव देणार असते। हे सत्य आहे भावांनो, सत्य आहे। ह्याचं अवलंब कोण करतंय त्याचंच जीवन आनंदमय होऊ शकतंय, अन्यथा ह्याच्यावर ज्याचा विश्वास बसणार नाही तो कधीच आनंदमय राहू शकत नाही, असं माझं सांगणं आहे। धन्यवाद।